ती जेव्हा आपल्या ओपीडीत आली होती, तेव्हा ती अगदी दुःखात होती, वेदनेत होती. कारण तिचे 3 IVF फेल झाले होते. प्रत्येक वेळेला रिपोर्ट चेक केले, तेव्हा बेस्ट ब्लास्टोसिस तिला ट्रान्सफर केले होते. शेवटच्या एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळी तर PGTA करून हेल्दी असलेलेच एम्ब्रिओ तिला ट्रान्सफर केले होते. पण तिन्ही वेळा टेस्ट निगेटिव्ह होती. ती रडत म्हणत होती, "मॅडम, माझं युट्रसच एम्ब्रिओ ॲक्सेप्ट करत नाही." मग त्यावेळेला आपण तिची एक स्पेशल एंडोमेट्रियमची टेस्ट करायचं ठरवलं. त्या टेस्टला आपण म्हणतो ERA टेस्ट, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲसे. आणि त्याच्या रिझल्टवर लक्षात आलं की तिचं गर्भाशयाची रिसेप्टिव्ह विंडो जी होती ती 24 तासाने उशिरा होती. याचाच अर्थ एम्ब्रिओज दरवेळेला चुकीच्या टाईमला ट्रान्सफर केले गेले होते. पुढच्या वेळेला आम्ही जेव्हा प्लॅनिंग केलं तेव्हा आम्ही टायमिंग बदललं. प्रोजेस्टेरॉनचे तास अचूक मॅच केले आणि एम्ब्रिओज त्या योग्य वेळेमध्ये आम्ही ट्रान्सफर केले. पण ह्या वेळेला मात्र इम्प्लांटेशन लगेच झालं. 14 दिवसांनी टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा ती म्हणाली, "एम्ब्रिओ तेच, फक्त योग्य वेळ हवी होती."